विविध कलाविष्कार आपल्या अंगणात अनुभवले, परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे 2008 नंतर या रंगमंचाचे दरवाजे प्रेक्षकांसाठी बंद झाले आणि ही बंद दारे केवळ इमारतीची नव्हती, ती आपली सांस्कृतिक ओळख ठप्प करणारी ठरली. कारण या नाट्यगृहाने खऱ्या अर्थाने आपला वारसा, परंपरा, खेळ दापोलीचा सांस्कृतिक वारसा जपणारे व्यासपीठ नव्याने काट टाकते. पण पुन्हा एकदा रंगमंचाचा पडदा उघडणार आहे. ती सहन न होणारी शांतता आता संपते. आता पुन्हा एकदा आपलं व्यासपीठ जाग होते. आमचे खरे शिल्पकार आहेत कोकण विकास पुरुष माजी मंत्री माननीय रामदासभाई कदम व महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री माननीय योगेशदादा कदम, ज्यांनी सातत्याने याबाबतचा पाठपुरावा करत मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राची पुनराबांधणी करून घेतली. पण एका व्यक्तीच्या योगदानाशिवाय हे काम पूर्ण झालं नसतं. ते म्हणजे ज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांनी नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल श्री एकनाथजी जय भवानी माननीय अभिनंदन करूया, वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. टाळ्या जरा जोरदार झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. आज वाढदिवसाचं हे औचित्य आणि त्यानिमित्ताने आज हा सुंदरसा सोहळा आज पार पडतो आहे. बरेच श्री गोगोले साहेब सुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा इथे देत आहेत. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं आपण इथे स्वागत करत आहोत. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या सगळ्यांसाठी एक सुंदरशी भेट आणि पर्वणी आहे की आज आपण या कार्यक्रमात इथे उपस्थित आहोत आणि आपल्या सगळ्यांसाठी नाट्यगृह खुलं करण्यात आलेलं आहे. श्री एकनाथजी शिंदे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. एकदा या खेळ नक्कीच पुन्हा एकदा आवाज घुमायला हरकत नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. तुळशी माळ पावित्र्याचं हे बंधन साहेबांच्या सोबतीने आपण पाहिलेलं आहे या प्रवासात. स्वागत आज दिमागदार पद्धतीत आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यांचं पाठबळ, ज्यांचं प्रोत्साहन आणि ज्यांची मोलाची साथ सदैव आपल्याला लाभते. शूरवीर योद्ध्यांच्या या पावन भूमीत आल्यानंतर शिवरायांचं स्मरण नक्कीच होत राहणार आहे. भरत श्री गोगावले साहेब आमच्या समोर उपस्थित आहेत. मी विनंती करतो आज या मंचावरती चंद्रकांत उर्फ अण्णा कदमजी, सचिन गाडवे, त्यांचं आपण येतो स्वागत करूया. गावकर साहेब महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांना आणि उपस्थित मान्यवरांना विनंती करतो. मी उपस्थित मान्यवरांना विनंती करेन आपण थोडं पुढे यायचंय. भाई आपल्यालाही विनंती आहे. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. राज्यमंत्री महाराष्ट्र शासन सन्माननीय श्री योगेशदादा रामदासभाई कदम साहेबांना आपण आज आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्या भाईसाठी झाल्या पाहिजे. हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हिंदुदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करतो. आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय शिवसेनेचे आपले मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांनी खऱ्या अर्थाने खेड मतदारसंघाचा, खेड तालुक्याचा, कोकणाचा विकास घडवून आणला. ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र राज्याचे
माजी मंत्री सन्माननीय रामदासभाई कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेब, महाराष्ट्र राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री सन्माननीय भरतशेठ गोगावले, माजी आमदार चिपळूण मतदारसंघाचे सन्माननीय सदानंदजी चव्हाण, माजी आमदार दापोली विधानसभेचे सन्माननीय संजयजी कदम, माझी पत्नी श्रेया, ह्या विभागाचे आपले विभाग प्रमुख शशीभाऊ असतील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, युवासेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी मातांनो, मी अतिशय थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करणार आहे आणि अधिक वेळ न घेता सर्वप्रथम संजयजी कदम यांनी सांगितलं अतिशय योग्य आहे. सन्माननीय रामदास भाईंनी 2000 साली ह्या वास्तूचा खऱ्या अर्थाने पाया रचला. खेडवासियांसाठी हे नाट्यगृह आणि जवळपास 4 ते 5 वर्ष या नाट्यगृहामध्ये महाराष्ट्रामधील अनेक कलाकार, आपल्या कोकणामधील अनेक कलाकार आपली कला सादर करून गेले. मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्या त्याचे पडसाद खेडला उमटले आणि मधली 15 वर्ष, मला वाटतं 2009 सालाच्या नंतर 15 वर्ष खेड नगर परिषदेची सत्ता ही शिवसेनेकडनं निघून गेली आणि शिवसेनेकडनं सत्ता निघून गेल्याच्या नंतर ह्या नाट्यगृहाची जी वाताहत झाली त्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं. त्यानंतर आपण सर्वांच्या आशीर्वादाने ह्या दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून 2019 ला निवडून आलो. माननीय एकनाथ शिंदे साहेब 2022 साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. नगरविकास खातं साहेबांकडे त्यावेळेस सुद्धा आजही आहे आणि मला चांगला अभिमान वाटतो की जवळपास 15 वर्ष बंद असलेलं नाट्यगृह खुलं करण्यासाठी हे जे अत्याधुनिक आपण नाट्यगृह उभं केलंय याकरता जवळपास 13 कोटीचा निधी सन्माननीय शिंदे साहेबांनी मंजूर करून दिला आणि हे नाट्यगृह आज आपण इथे हे नवं स्वरूप घेताना पाहतो. कोणीही कल्पना केली नव्हती, कोणीही कल्पना केली नव्हती की आपल्या खेड सारख्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये मुंबईपेक्षाही अद्ययावत नाट्यगृह उभं राहील अशी ही कोणीही कल्पना केली नव्हती. ही कल्पनेला चांगलं स्वरूप देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आपण आज या उद्घाटनाचे साक्षीदार होत असताना मी अधिक वेळ जास्त घेणार नाही, पण आहेत काही राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत. शिंदे साहेब काही आरोप माझ्यावर देखील काही लोकांनी करायचा प्रयत्न केलेला आहे. त्याला पत्रकार परिषदेमार्फत जी उत्तर द्यायची ती उत्तर आम्ही दिलेली आहेत आणि मला वाटतं आपण जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे, अगदी 39 वर्षाच्या तरुणावरती जी काही खाती आपण माझ्याकडे गृहराज्यमंत्री असेल, महसूल राज्यमंत्री असेल, अन्नजी 3 खाती आहेत, 5 महत्वाच्या खात्याचा कारभार राज्यमंत्री म्हणून आपण माझ्या खात्यावरती जो दिलेला आहे. रामदास भाईंची कार्यकिर्द आम्ही लहानपणापासून आमच्या घरामध्ये पाहिलेली आहे. रामदास भाईंच्या 32 वर्षाच्या राजकीय म्हणजे आमदारकीच्या राजकीयच्या कारकिर्दीमध्ये राज्यमंत्री पद असतील, विरोधी पक्षनेते पण म्हणून असेल किंवा कॅबिनेट मंत्री म्हणून असेल, रामदास भाईंच्या कारकिर्दीवरती कोणी भ्रष्टाचाराचा एक आरोप देखील लावू शकला नाही असं स्वच्छ काम समोर रामदास भाई त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये केलंय. आज रामदास भाईंचा मी मुलगा आहे आणि मी देखील पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय की माझ्या देखील कारकिर्दीमध्ये योगेश कदमवरती का डाग लागला असं एकही काम करणार नाही, कधी माझ्याकडून हातून झालेलं नाही या ठणकावून सांगतो. असे आरोप करण्यावर आम्ही कधी भीक घातली आणि घालणार देखील नाही. अशा आरोपाला आम्ही कधी भीक घालत नाही. मला विश्वास आहे, माझ्या कामावरती मला विश्वास आहे आणि मला विश्वास आहे, माझ्या नेत्यांचा माझ्यावरती विश्वास आहे. माझ्याकडनं चुकीचं काम झालेलं नाही आणि भविष्यात कधी होणार देखील नाही. माझा काम पण माझा विश्वास आहे. माझी जनता मला ओळखते, माझा मतदारसंघ मला ओळखतो. कसं आमदार म्हणून 2019 पासून 24 पर्यंत माझी कार्यकर्ते माझ्या जनतेने जवळ पाहिलेली आहे. कोणी माझ्यावरती बोट ठेवू शकत असं काम माझ्याकडे झालं आणि मंत्री म्हणून देखील, राज्यमंत्री म्हणून देखील आज आपण उपमुख्यमंत्री आहात. सन्माननीय रामदास भाईंचं नाव कुठे खाली होईल असं काम माझ्याकडून कधी घडणार नाही, कधीच घडणार नाही. ती शिकवण आम्हाला अजिबात नाही, ती संस्कार आम्हाला अजिबात नाही. म्हणून या आरोपांवर मी भीक घालत नाही. आमचं काम हे अतिशय वेगानं चालू आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेब आपण मुख्य नेते म्हणून, शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून आपण आम्हाला जी ताकद देत आहे, आज पक्षाची ताकद आमच्या पाठीशी उभी आहे. सन्माननीय रामदास भाईंची ताकद आमच्या पाठीशी उभी असता आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. म्हणून आमचं काम अतिशय स्वच्छ पद्धतीने काम या राज्यात आपलं काम चालू आहे आणि त्याचाच भाग म्हणून
मागील 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे फक्त एकमेव नाट्यगृह नाही, आपल्या खेडच्या शहराचा पाण्याचा प्रश्न देखील सन्माननीय शिंदे साहेबांनी मार्गी लावला. 48 कोटीचा निधी आपल्या खेडच्या नळपाणी योजनेच्या साहेबांनी मंजूर करून दिलेलं काम सध्या चालू आहे. अशी अनेक कामं आहेत. खेडच्या भरणा नाकापासून दापोलीच्या शहराच्या हद्दीपर्यंत जवळपास 210 कोटीचा निधी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या हॅमच्या योजनेअंतर्गत मंजूर करून दिला. हे देखील काम सध्या चालू आहे. कोट्यवधीचा निधी मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे ही नवीन टर्म 2024 नवीन टर्म सुरू व्हायच्या अगोदर मागच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 कोटीची कामं चालू आहेत, कामं पूर्ण झालेली आहेत. आपण मुख्यमंत्री असताना दापोली मतदारसंघाच्या विकासामध्ये आपला सिंहाचा वाटा होता, हे आम्ही कधीच विसरणार नाही. आणि फक्त दापोली मतदारसंघात नाही तर कोकणाचा काय पलट करण्याची ताकद आपण दाखवली. आज उपमुख्यमंत्री असताना देखील आपलं कोकणाकडे लक्ष आहे. पुन्हा एकदा आपल्या मनापासून आज इथे आभार मानतो. अधिक वेळ घेणार नाही, परंतु एक सन्माननीय पालकमंत्री महोदयांना माझी विनंती असणार आहे. विनंती माझा एक म्हणजे सगळ्यांच्या शिवसैनिकांच्या वतीने आमची विनंती असणार आहे. एक फक्त आपली एकच सही बाकी आहे आणि आमच्या या नाट्यगृहाला सोलार पॅनलसाठी 80 लाख रुपयाचा निधीची आपली एक सही बाकी आहे. सही तर आपण करालच, डिजिटल सिग्नेचर करालच, परंतु आताच आपण इथे घोषणा करावी की 80 लाखाचा सोलार पॅनलसाठी मी आता इथे प्रवाह काढतो अशी आपण घोषणा करावी, अशी एक सहकारी म्हणून आमची अपेक्षा आहे. आपण ती पूर्ण कराल असा माझा विश्वास आहे. आपण आपल्या मनोगतामध्ये बोलालच हा माझा विश्वास आहे. परंतु 80 लाखापुरता मी काय थांबणार नाहीये. फक्त ह्या सोलार पॅनल करता तो निधी आहे आणि त्या व्यतिरिक्त देखील आज पालकमंत्री म्हणून आज आपल्या जिल्ह्याचा विकास करत असताना नक्कीच खेड शहराच्या विकासाकडे देखील आपण जातीने लक्ष घातलेलं आहे आणि त्यासाठी देखील मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आज सन्माननीय रामदास भाईंचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज नाट्यगृहाचं जे उद्घाटन आहे ते सार्थ झालं असं मी स्वतः समजतो. प्रत्येक शिवसैनिक ते समजतो. म्हणजे मुंबईमध्ये एक वाढदिवस साजरा होतोय, स्वतःला हार घालून घेत आहेत, परंतु दुसरा एक वाढदिवस ग्रामीण भागामध्ये साजरा होतोय. जनतेच्या सेवेकरता कलाकारांना वाव घेण्याकरता नाट्यगृहाचं उद्घाटन होत आहे. हे 2 वाढदिवस महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. फरक देखील ते समजतो. म्हणून पुन्हा एकदा सन्माननीय रामदास भाईंना देखील वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि शिंदे साहेबांनी आज आपल्याला वेळ दिल्याबद्दल साहेबांचे असं उद्घाटन झाले आणि आज हे नाट्यगृह कोकणामध्ये तमाम कलाकारांसाठी खुलं होतंय, रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होतंय. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन करून ते थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. या व्यासपीठावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि ज्यांचा वाढदिवस आज आहे ते आदरणीय रामदासभाई, भरतशेठ गोगावले, योगेशदादा कदम, संजयजी कदम, सदानंदजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंग, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या वहिनी, मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि भाई मनापासून सांगतो की तुमच्या मनामधली प्रत्येक इच्छा परमेश्वरानं पूर्ण करावी ही देखील ईश्वराकडे प्रार्थना करतो. आज योगेशदादांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर जे भाषण केलं, भाई मी तुमच्या तोंडावर सांगत नाही, पण योगेशदादा प्रचंड संवेदनशील आणि भावनिक मुलगा आहे. एक 3 दिवसापूर्वी त्यांचा मला फोन आला. मी मतदारसंघात हा किस्सा मुद्दाम सांगतो आणि साहेबांच्या समोर मुद्दाम सांगण्याचं कारण आहे, जो काय राजकीय आरोप प्रत्यारोप नाहक पद्धतीने केला जातोय त्या संदर्भामध्ये योगेशदादांनी मला फोन केला आणि योगेशदादांनी मला सांगितले की संध्याकाळी 6 वाजता या गोष्टीच्या संदर्भामध्ये तुमच्याशी मला चर्चा करायची आहे. मी आजही योगेशदादा मी तुम्हाला ठामपणाने सांगतो की अख्खा जिल्हा नाही, अख्खी शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या पाठीशी आहे. मी ज्यावेळी वयाच्या 27व्या वर्षी पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेपासून शिंदे साहेबांनी जोपर्यंत मला उद्योगमंत्री करत नव्हते तोपर्यंत आणि उद्योगमंत्री झाल्यानंतर या अनेक लोकांचे आरोप प्रत्यारोप मी देखील अनुभवलेले आहेत आणि मी देखील भोगलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या मतदारसंघाच्या साक्षीने सांगतो की याच्यामध्ये अजिबात डिस्टर्ब होण्याची आवश्यकता नाही. तुम्ही प्रामाणिकपणानं काम करताय, तुम्ही देखील संवेदनशील आहात, तुम्ही अतिशय भावनिक होऊन या मतदारसंघासाठी काम करता. त्याच्यामुळे आम्ही तुमच्या सोबत आहोत हा देखील संदेश
या कार्यक्रमाचा अनेकांना मिळाला पाहिजे. जे आरोप प्रत्यारोप करताय त्याच्यापेक्षा तुम्ही काय करताय, तुम्ही किती चांगलं काम करताय हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. संजय कदम साहेबांनी सांगितले की 2009 सालापासून या स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहाकडे कोणी बघितलं देखील नाही. जे आरोप करतायत ते या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. 2019 पासून 2022 पर्यंत सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये होती, डीपीसीची चावी त्यांच्या ताब्यामध्ये होती. पण या स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहाला 1 रुपया देण्याची दानत देखील त्यांची झाली नाही, हे देखील रत्नागिरी जिल्ह्याला माहिती आहे. पण साहेब तुमचं अभिनंदन आणि तुमचे आभार एवढ्यासाठीच मानले पाहिजे. या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3 नाट्यगृह होती. एक रत्नागिरीमध्ये विदा सावरकर नाट्यगृह, चिपळूणमध्ये इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि या खेडमध्ये स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र. तिन्ही नाट्यगृहाची परिस्थिती जर बघितली असती आपण मुख्यमंत्री होईपर्यंत तर ती भयावह होती. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये तर कोंडवाडा झालेला होता. पण साहेब बरोबर आहे ना, पण साहेब तुमच्या पुढाकारानं रत्नागिरीला देखील 15 कोटी रुपये मिळाले, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राला देखील 15 कोटी रुपये मिळाले आणि योगेशजी तुम्हाला देखील 13 कोटी रुपये मिळाले. आणि खऱ्या अर्थानं या रत्नागिरी जिल्ह्याची सांस्कृतिक चळवळ टिकली पाहिजे म्हणून ज्या व्यक्तीनं काम केलं असेल त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. हे देखील आपल्याला गर्वाने सांगितलं पाहिजे. आज नाट्यगृह नाही, गेली कित्येक वर्ष साहेब बॅरिस्टर अंतुले साहेबांनंतर या कोकणाचं स्वप्न होतं की आमचा कोस्टल हायवे पूर्ण झाला पाहिजे. बॅरिस्टर अंतुले साहेबांची ही संकल्पना होती. त्याच्यानंतर रामदास भाई असतील किंवा अनेक लोकांनी चांगल्या पद्धतीने त्याचा पाठपुरावा केला, पण त्याच्यामध्ये आम्हाला यश येऊ शकलं नाही. आमची पुलांची कनेक्टिव्हिटी 15 वर्ष तशीच राहिली. पण नियतीनं आम्हाला असं घडवून दिलं की तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर जे 9 पूल प्रलंबित होते त्याला तुम्ही 1-2 कोटी रुपये नाही 19,000 कोटी रुपये दिले आणि आज आमचा कोस्टल हायवे पूर्ण होतोय. त्याच्यामुळे साहेब इन्फ्रा मॅन म्हणून तुमची जी प्रतिमा झालेली आहे ही फक्त महाराष्ट्रापुरती नाही. मी तुमच्या आशीर्वादानं अनेक वेळा केंद्र शासनाच्या मिटिंगसाठी दिल्लीला देखील जातो. तिथं देखील मानलं जातं की या सर्वांगीण विकासामध्ये या कोकणच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या, विदर्भाच्या, खानदेशच्या सर्वांगीण विकासामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. तो समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, मुंबईला बघणारे आपण जसं परदेशामध्ये गेल्याचा भास आपल्याला होतो ते झालेले सगळे पूल असतील तर त्याचे करते करवीचे धरते जर कोण असतील तर आपले नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय. दादाने देखील वेळ अगदी अचूक साधलेली आहे. त्यांनी सांगितलं की 80 लाखावर ताबडतोब सही करा. मी शिंदे साहेबांच्या साक्षीनं जिल्हाधिकारी इथं आहेत. साहेब पुन्हा मुंबईला जायच्या अगोदर 80 लाखाची येते ना, तासाभरात प्रशासकीय मंजुरी 80 लाखाची तुम्हाला मिळेल. आणि दुसरी एक मागणी योगेश दादा तुम्ही माझ्याकडे केली होती तुम्ही विसरला, ती म्हणजे ज्या ठिकाणी एसटीचं काम होतंय आणि एसटीचं काम होत असताना तुमच्या मैदानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यासाठी देखील तुम्ही 2 कोटी मागितले होते. त्याची देखील प्रशासकीय मंजुरी 2 दिवसात तुमच्या हातामध्ये पडेल. आणि शेवटी साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्याचा विकास आपल्याला करायचा आहे. साहेबांच्या नेतृत्वाखाली, रामदासबाईंच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था याच्यावर आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. त्याच्यामुळं पूर्वी डीपीसीची चावी ज्यांच्या हातामध्ये होते ते 5%, 7%, 10% घ्यायचे. पण साहेबांच्या नेतृत्वाखाली आज डीपीसीची चावी माझ्या हातात आहे. तुम्ही अजिबात चिंता करू नका. माझी सही शिकून घेतली तरी चालेल, कारण तुम्ही चांगलं काम करता हे शिंदे साहेबांना देखील माहिती आहे. कधी कधी भाई माझ्यावर रागवतात, पण भाई तुमचाच पोरगा आहे म्हणून माझ्या काही चुका असेल त्या पोटात घाला. पण 1 रुपया देखील निधी डीपीसीला कमी पडायला देणार नाही. हा तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला दिलेला मी शब्द आहे. एक वेळ रत्नागिरी मतदारसंघामध्ये पैसे घेणार नाही, सगळेच्या सगळे पैसे हे योगेश दादांना देईल. आणि ज्या पद्धतीनं 15-20 वर्ष या मतदारसंघाचा विकास काही लोकांनी रखवून ठेवला होता त्याच्यातनं जर आपल्याला पुढे मार्ग काढायचा असेल तर विकासाचा निधी जो माननीय एकनाथ शिंदे साहेब देतात त्याच पावलावर पाऊल टाकत आम्हाला सगळ्यांना दिला पाहिजे. त्याच्यामुळे डीपीसीची चिंता तुम्ही करू नका, अन्य योजनांची तुम्ही चिंता करू नका. अजून एक फक्त सगळे पत्रकार बांधव इथे आहेत म्हणून सांगतो, तुम्ही राजापूर पासून जर सुरू केलं तर शहरातल्या पाण्याचा प्रश्न हा राज्यातल्या एकमेव मुख्यमंत्र्यांनी ओळखला, त्यांचं नाव शिंदे साहेब आहे. आज राजापूरला 55 कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली, लांजाला 40 कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली, रत्नागिरी शहराला 102 कोटी रुपयाची नळपाणी योजना आणि 200 कोटी रुपयाचे कॉन्क्रीटचे रस्ते दिले, देवरुखला 40 कोटी रुपयाची नळपाणी योजना दिली.
गुहागरला देखील 20 कोटी रुपयाची नळपाणी योजना आपल्याला मंजूर होते. चिपळूणमध्ये 152 कोटी रुपयाची नळपाणी योजना ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिली. साहेब बरोबर की एकही आकडा माझा चुकणार नाही. खेडला देखील आज मदत केलेली आहे, दापोल्याने देखील मदत केलेली आहे. मला असं वाटतं की हा जो निधी आहे त्या कोकणाच्या इतिहासामध्ये कोकणचे देखील अनेक लोक मंत्रालयामध्ये असताना जेवढा निधी मिळाला नाही तेवढा शिंदे साहेब तुम्ही आम्हाला कोकणाला दिला, त्याबद्दल भरभरून तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. आमच्या वाशिष्ठी नदीच्या पुराचा प्रश्न, जगबुडीच्या पुराचा प्रश्न हा देखील सोडवणारे देवदूत तुम्ही ठरलेला आहात, हे देखील मला इथे जाहीरपणाने सांगितलं पाहिजे. काही लोक जगबुडीच्या याच्यावर आरोप करतात, अरे जगबुडीला जो पूर येत होता त्याचा गाळ काढण्याचा खराब पाठपुरावा जर कोणी केला असेल तर राज्यमंत्री योगेश कदम साहेबांनी केला, हे देखील काही लोकांनी समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे योगेश दादा तुम्ही विकास कामं करताय, तुम्ही जनतेमध्ये रुजलेला आहात. साहेब मी कधी कधी योगेश दादाला चेष्टेने विचारतो, तुम्ही सारखं जे मतदारसंघामध्ये फिरताय, कधीतरी शिंदे साहेबांचा आम्हाला आदेश येणार आहे की जेवढं योगेश दादा फिरतात तेवढं उदय सामंतने फिरलं पाहिजे, भरत गोगोलेंनी फिरलं पाहिजे. एवढं चांगला संपर्क हा योगेश दादांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये ठेवलेला आहे. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगली युवा पिढी जर कोणाच्या मागे असेल तर ती देखील योगेश कदमांच्या मागे आहे, ते मला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. आणि म्हणून योगेश दादा आरोप प्रत्यारोपाकडे विषय सोडून द्या. आज आपण भाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक संकल्प करू. येणाऱ्या पंचायत समित्या असतील, येणाऱ्या नगरपालिका नगरपंचायती असतील, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, याच्यामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये आमचा भगवाच फडकला पाहिजे आणि त्याचे सगळे लोकप्रतिनिधी हे शिवसेनेचे आणि महायुतीचे असले पाहिजेत. हा संकल्प भाईंच्या साक्षीने आपण करूया. भाई पुन्हा एकदा वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि तुमच्या वाढदिवसाला म्हणजे नेत्याबद्दल अभिमान काय, तर अनेकांचे वाढदिवस अनेक ठिकाणी साजरे होतात, अनेकांच्या वाढदिवसाला अनेक लोक भेटत देखील नाहीत, पण एकनाथ शिंदे साहेब तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्वर्गीय मीनाताई ठाकरे सभागृहाचं उद्घाटन करायला इथे आले, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना देखील मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि साहेब तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यांच्या निवडणुका आम्ही भाईंच्या आणि सगळ्या नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणाने लढू हा शब्द देतो आणि थांबतो. खेडमध्ये वा, त्यामुळे आपल्यासाठी नक्कीच ही सुंदरशी पर्वणी आहे. टाळ्या जरा जोरदार शुभेच्छा देऊया आपण, टाळ्यांच्या स्वरूपात शुभेच्छा देऊया भाईंना की त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि खऱ्या अर्थाने आपल्या कोकणचा हा विकास होत राहो त्यांच्या माध्यमातून. साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ज्या लाखो करोडो टाळ्या आपल्याला आपल्या कार्यातून मिळत असतात, आशीर्वादातून प्रेम मिळत असतात, तेवढंच आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाई. आपल्या हातून असंच सुंदरचं कार्य घडत राहो ही ईश्वराचरणी प्रार्थना आणि आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो. आज अनेक वर्षांनंतर खेडमध्ये भाईंचा वाढदिवस साजरा होतो किंवा आपण केक कटिंग करतो. भाई आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि तुळजा भवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या जिजाऊ मासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय. रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे बसरले शिवरायांच्या पायी, हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी आम्हा नाही. या भूमंडळाच्या ठाई आणि धर्मरक्षणापायी स्वामी समर्थांचा भगवा ध्वज ज्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उराशी स्वप्न बाळगलं, ते हिंदवी स्वराज्य व्हावं, ते हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत. जोपर्यंत या पृथ्वी तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत ज्यांचं नाव पुटलं जाऊ शकत नाही. ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून त्यांना संबोधलं गेलं यशवंत, कीर्तिवंत, धैर्यवंत, शिळवंत आणि नीतिवंत. 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावरती आरूढ होणारा जगातला एकमेव राजा, राजाधिराज राजे शिवछत्रपती महाराज
त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने निवार मानाचा मुजरा करतो. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो जात ही मराठ्यांची, ज्यांना धर्मवीर ही पदवी बहाल करण्यात आली ते शूरवीर संभाजी महाराज यांनाही सगळ्यांच्या वतीने मानाचा मुजरा करतो. आधी लगीन कोंडाण्याचा आणि मग माझ्या रायबाचा असं ज्याने आपल्या रक्ताने अमर इतिहास लिहिला गेला त्या शूरवीर नरवीर तानाजी मालुसरे यांना वंदन करतोय. मराठी मनाचे मानवबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना वंदन करतो. आणि आज आपल्या या अत्यंत शुभ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे आणि आपल्या शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, ज्यांचा आजचा जन्मदिवस आज या ठिकाणी या दुग्ध शर्करा योग या थिएटरचं उद्घाटन आणि भाईचा जन्मदिवस आज या ठिकाणी संपन्न होतोय. त्या आपल्या सगळ्यांचे आदरणीय मार्गदर्शक रामदासभाई कदम आताच आपले पालकमंत्री पुढच्या कार्यक्रमाला गेलेले. एक धक्का जोर का धक्का या ठिकाणी गुहागरला द्यायचा त्यासाठी ते मला वाटतं पुढे गेले. त्यानंतर आमचे सहकारी मित्र विधिमंडळातील आणि आपले लाडके आमदार आताचे मंत्री आदरणीय योगेश दादा, आमचे जुने दोन्ही सहकारी आमचे सदाभाऊ चव्हाण असतील, आमचे संजय भाऊ कदम असतील, त्याचप्रमाणे आपले जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आमचे जिल्हा प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना आणि उपस्थित मोठ्या संख्येने भाईंना शुभेच्छा द्यायला उपस्थित असलेले सर्व शिवसैनिक, महिला भगिनींचे पत्रकार बांधव, फार काय वेगळं बोलणार नाही. कारण आम्ही बोलताना कधीतरी आमचं थोडंसं इकडं तिकडं सरकतं, कारण आम्ही रायगडचे मावळे आहोत आणि शिवाजी महाराजांचे मावळे बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेलो आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे खंदे समर्थक म्हणून आमच्याकडे पाहिलं जातं. आणि त्यासाठी रांगड्या मातीतला गडे असल्यामुळे एखादा शब्द इकडे तिकडे होतो. शिंदे साहेब घेतात समजून, कधीतरी तंबी देतात आम्हाला, पण ते प्रेमाने भाई आम्हाला मार्गदर्शन करत असतात काही गोष्टी. कारण एवढं वर्ष पेरलेलं आहे त्यामुळे त्यात सगळं उगवलेलं आहे, हे कोणाला वेगळं सांगायची आवश्यकता नाही आहे. भाई आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगली कामं केली असेल आपण, परंतु आपल्या सहित योग्यच्या कारकिर्दीमध्ये जे आजचं हे सभागृह या आपल्या जनतेसाठी आज खुलं करून देतो आपण शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते, त्यासाठी योगेशला पण तेवढे धन्यवाद देणं गरजेचं आहे. कारण त्याला पाठपुरावा लागतो. शिंदे साहेबांना काय माहिती तुमच्या इथे काय पाहिजे, परंतु इथला स्थानिक आमदार हा ज्या वेळेला सांगत असतो आणि म्हणून त्याने हजारो कोटींचा निधी आज आपल्या या मतदारसंघासाठी आणलेला आहे. आता आम्ही बॉर्डर लावतो शेजारी शेजारी, कारण एक पाय योगेशचा आमच्या मतदारसंघामध्ये असतो. कारण एक तर गाव असं आहे की तो 3-4 तालुक्याला विभागला गेलेला वरती देवाचा डोंगर, आणि त्यासाठी वेगळं काय सांगण्याची आवश्यकता नाही. पण असो, आज एक चांगलं आणि सुंदर आपल्या कोकणातलं एक नाट्यगृह आज आपल्या जन्मदिवसाच्या दिवशी आदरणीय शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते आज याचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे. हे कधी आता बंद पडणार नाही आहे ही आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणजे आता मगाशी सावंत साहेबांनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे. काम करतो तो चुकतो, काम करत नाही तो कधी चुकत नाही आहे. आणि नेते मंडळींना पूर्ण कल्पना आहे की हे आपल्या संघटनेला कुठेही बाधा आणू देणार नाही आहे. कारण ही संघटना जी काय वाढवण्याचं काम आता आम्ही करतो. कारण आज मधल्या काळामध्ये आमचा सदाभाऊ आमच्या बरोबर आला, आता या मधल्या काळामध्ये आमचा तुम्ही सगळे आले संजय भाऊ, आणि आता आम्हाला रस्ता पुढचा मोकळा झालेला आहे. कारण तुमचीच अडचण आम्हाला मधल्या काळात वाटत होती, त्यामुळे आता काय अडचण वाटण्याचं कारण नाही आहे. आणि आज सांगतो, येणारी पहिली जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. आता एवढी सगळी मोठी संख्या आहे, अगदी सावंतवाडीच्या टोकापासून ते खेडच्या दापोली मंडणगडच्या टोकापर्यंत. ती तसं पाहायला गेलं तर एक हाती पण सत्ता आपली या जिल्ह्याची येऊ शकते. हे काय वेगळं कोणी ज्योतिषाने सांगायची आवश्यकता नाही आहे. परंतु जो साहेब आदेश देतील, आपण महायुतीत लढायचं काय लढायचं
ते 3 नेते मंडळी हे ठरवतील, ते आम्ही मान्य करू पूर्ण कोकणामध्ये त्यामध्ये. कारण आज कोकणाने जे बाळासाहेबांना प्रेम दिलं होतं हे कोणी नाकारू शकत नाही. भाई माझ्या लक्षात आहे की आपल्या एसटीच्या बाजूचं ग्राउंड त्या मैदानावरती जेव्हा साहेबांची सभा झाली होती तेव्हा या कोकणवासियांना साष्टांग दंडवत घातला होता हे आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून तेच प्रेम पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांना दिलेलं आहे लोकांनी या कोकणातल्या. आज जर आपण पाहिलं तर कोकणातल्या 5 जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र इतर आणि 5 जिल्हे यातले जर आपण आमदारांची संख्या बघितली साहेब तर सगळ्यात जास्त आमदार हे आपल्या कोकणाने त्या शिवसेनेला दिलेल्या ते कोणाला नाकारता येणार नाही आहे. आणि म्हणून आजचा हा शुभ दिवस मी पुन्हा एकदा माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, माझ्या महाड विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि आमच्या गोगावले कुटुंबियांच्या वतीने भाई तुम्हाला शतायुष्य व्हावं आणि तुम जीवो हजारो साल के दिल हो 50,000 आणि असंच मार्गदर्शन पर आम्हाला मार्गदर्शन करत राहावं सगळ्या शिवसैनिकांना, आम्हा सगळ्या मान्यवरांना. आणि पुन्हा एकदा मी आदरणीय शिंदे साहेब आज हेलिकॉप्टर येऊ शकत नाही आहे. बरेचशा लोकांचे तर्कवितर्क होते हेलिकॉप्टर येणार नाही मग भाई येत आहेत का नाही. आता दोन्ही भाई तुम्ही बाजूला त्यांना पण भाई बोलतात, आम्ही भाई आम्ही साहेब बोलतो. कारण तुम्ही भाई वेगळे आहेत, शिंदे साहेब भाई वेगळे आहेत. पण त्यांनी सांगितलं की मी गाडीने येणार आणि केवळ येणार ते आपला आज शुभ दिवस आणि या हॉलचं उद्घाटन. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण कोकणाच्या वतीने एकनाथ शिंदे साहेबांना अशा शुभेच्छा देतो. त्यांच्या जे काय मनामधल्या अशा अपेक्षा गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज संस्थापक सिंहासनाधीष्ठित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. आवाज कुणाचा? शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा. धन्यवाद. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. वय बांधवांनो, संबंध जगामध्ये ज्यांनी क्रांती घडली असं म्हणा, एक चमत्कार घडवला, अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला. मी बंड म्हणणार नाही त्याला, कारण शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे कुणावरती अन्याय होता कामा नये आणि अन्याय देखील सुरू होता कामा. रात्री 2 वाजता मला फोन आला, रामदास भाई मी निघालो, मला अपमानित केला, 5 तास मला बाहेर ठेवलं आणि स्वाभिमानाने तू निघाले. ते आजचं संबंध महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब. आता आमचे पालकमंत्री गेले, माणूस चांगला आहे, गुहागरला आता आज मोठा धमाका होणार आहे. भास्कर जाधवांची आज झोप पडून जाणार आहे. गुहागरचे जिल्हा परिषद सदस्य आज आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. ते आपले लाडके पालकमंत्री उदय सामंत. मगाशी म्हटल्याप्रमाणे रायगडचा वांगडा मावळा जे ओठात आहे ते पोटात आहे, इकडे तिकडे काही नाही.
आणि इकडे तिकडे झालं तरी भगव्यासी बेमाई नाही असं निष्ठावंत मावळा आपले भगतसिंग गोगावले. होय, आता मीच माझी पाठ ठोकून घेतली पाहिजे. मीनाताई ठाकरे सभागृह शिंदेसाहेब फक्त मागच्या महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचं नाव एकाच ठिकाणी कुठंच नाही. आणि महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचा स्टॅच्यू शिवाजी पार्क सोडलं तर फक्त माझ्या उदासांमध्ये आहे. हे दोन्ही पुतळे मी बनवले. त्यावेळेला शिवसेना प्रमुख स्वतः शिवसेना भवन मध्ये यायचे, त्या कलाकारांना सांगायचे नाही हे इथं एक केस असं होत आहे, हे असं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे बाळासाहेब सांगायचे येऊन. आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली मीनाताईचे 2 पुतळे झाले. त्यातला एक पुतळा शिवाजी पार्कच्या मैदानामध्ये लागला आणि दुसरा रामदासबाईंच्या उदासामध्ये लागला. हे 2च पुतळे महाराष्ट्रामध्ये मीनाताईंचे, 2च, तिसरा कुठे मिळतात. अरे मातुश्रीच्या निष्ठा तुम्ही आम्हाला काय शिकवता? काँग्रेसमध्ये गेलात आणि तुमच्या निष्ठाच्या विष्ठा झाल्या तुमच्या निष्ठांच्या. आणि म्हणून एकनाथ शिंदे नाही पाहून सर कशाला आता बोंबलताय, आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे मी माझी पाठ ठोकून घेतली पाहिजे. आज इतकं सुंदर माझ्या डोळ्यातून विश्वास बसत नाही. मला असं वाटतं की मुंबईमध्ये कुठल्या नाट्यगृहामध्ये मी आहे, म्हणजे मुंबईच्याही नाट्यगृहाला लाजवेल इतकं छान नाट्यगृह बनवणारा माझा मुलगा योगेश दादा. कभी कभी बाप से भी बेटा सवाई होता है. संजय कदम दिसतंय ना आपल्याला? होय, संजय कदमांची काही चूक नाही, मुद्दा मी आपल्याला सांगेन. 2009 सालच्या ज्यावेळेला त्यांनी चित्र पाहिलं त्यावेळी तो त्यांनी निर्णय घेतला होता. मग माझा संजय कदम असू देत, माझा सिकंदर जसनाईक असू देत, यांना तरी चूक केली म्हणून कदापि बोलू शकणार. पण आज पुन्हा एकदा आपल्या कुटुंबामध्ये जे आले तो माझा लहान भाऊ पुन्हा इथं बसलेले संजय कदम, आमचे दुसरे उपनेते चव्हाण साहेब. हा माणूस कमी बोलतो साहेब, काम जास्त करतो. उपनेते म्हणून आपण जबाबदारी दिले, पण तर देखील संबंध कोकणामध्ये पोहोचत असताना, जिल्ह्यामध्ये पोहोचत असताना कुठेतरी एखादा महामंडळाचा विचार त्यांच्या वतीमध्ये व्हावा असे आमचे चव्हाण उपनेते. त्या योग्यतेचा माणूस आहे, मी कोणाला देखील असं बोललो नाही. दुसऱ्या शिंदेसाहेब किती जबरदस्त काम करते. ती गावागावात वाडीत जाऊन महिला काय करते ती उभाण चाललं सगळं. पण योगीचे तिकीट कापून कोण झालं का काय? शशिकांत चव्हाण आहेत, आमचे सेवके आहेत, अगं आपले आमदार आले या, आमचे मुलुंडचे आमदार अशोक पाटील, कोळी समाजाचा एकच आमदार होता. मागच्या वेळेला साहेब यांच्या हातात दिलेलं काय दिलं होतं तुमच्या हातात? हो, काय दिलं होतं तुमच्या हातात? एबी फॉर्म हातात दिलं नाही. एबी फॉर्म फोन आला, एवढेच वेळ मिळाले, तिकडून मिळाले, काढून घेतला एबी फॉर्म. की खोटा? अहो, तुमच्या एबी फॉर्मचा सौदा झाला की नाही? येस की नो? झाला सौदा नक्की? हे वास्तव आहे, हे मातुश्रीचं वास्तव आहे. हे सांगतील अशोक पाटील साहेब. आधी आले तर याला तुम्ही सांगलं असतं माईक मध्ये. हे पत्रकार बंधूने हे वास्तव आहे. ते आमचे
कोळी समाजाचे धडाकेबाज समाजाला न्याय देणारे आमचे अशोक पाटील, आमचे जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब, फोन केला की 2 तासामध्ये कामाची मंजुरी मिळते. अनेक जिल्हाधिकारी पाहिले 55 वर्षामध्ये, पण इतका चांगलं काम करणारा जिल्हाधिकारी मी पहिल्यांदा बघतो. व्यासपीठावर बसलेली सगळी मान्य मंडळी, बंधू भगिनी, आता वयाला भातावर झालो. किती चालू झाले? 73 नाबाद 73. खरं तर मी घरी बसायचा निर्णय घेतला होता, पण एकनाथजी आले जामग्याला. त्यांनी सांगितलं रामदास भाई आता पुन्हा भाग पडायला तुम्हाला, घरी नाही बसून देणार तुम्हाला मी. त्यांनी मला कामाला लावले, त्यांनी मला पुन्हा कामाला लावले. आणि म्हणून वय झालं असलं तरी कोकणाच्या विकासाच्या बाबतीमध्ये कुठे थांबणार नाही, कुठे थांबणार नाही. अनेक गोष्टी आहेत. शिंदे साहेब, मी एक वेळेला ठाण्याला तुमच्या देखील प्रचाराला आलेला आहे, मी आमदार असताना. एक वेळेला अनेक वेळेला तुम्हाला निवडून देण्यासाठी मी तुमच्या प्रचाराला ठाण्याला आलेलो आहे. पण अभिमानाने एक गोष्ट सांगतोय, महाराष्ट्रामध्ये 288 आमदार आहेत, पण मी आमदार असताना मला 20 वर्ष या माझ्या खेडच्या जनतेने निवडून दिलं. खेडच्या जनतेने जेवढं प्रेम माझ्यावर केलंय तेवढं महाराष्ट्रामध्ये कुठल्या नेत्याला प्रेम मिळालं असेल मला आवर्जून सांगणार. खूप मला प्रेम दिलं, खूप मला प्रेम दिलं खेडच्या जनतेने. काही अपवाद गोष्टी असतात. मगाशी दादाने सांगितलं मी करीत नाही. कोण तो अनिल गोरब? शिंदे साहेब, आपल्या सभागृहामध्ये नियम आहे, 35 ची नोटीस दिल्याशिवाय कुणावरती आरोप करता येत नाही. सभापतींना आदल्या दिवशी सगळे कागदपत्र दिल्याशिवाय, सभापतींची संमती घेतल्याशिवाय आरोप करता येत नाही. नाही कसं हे मॅरेज कसं झालं? एखादा सभागृहामध्ये समोरची व्यक्ती नसेल तर त्याच्यावरती सभागृहात नियमाप्रमाणे बोलता येत नाही. मग कसं? मग हे कसं काय? हे काय मॅनेज झालं पुढं? आणि म्हणून माझी आपला विनंती आहे, मी हे प्रकरण सोडणार नाही, कारण आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये डाग लावून घेतला नाही. आणि कसे डांगबाग चालवणारी अवकाश आमची नाही. आम्ही लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करत नाही, आम्ही लोकांचे संस्था उभे करतो, ही आमची आव्हान आहे. चालवाया दिलेल्या एखाद्या माणसाने चूक केली असेल, चूक सुधारून घेतली, त्यामुळे त्याला बाहेर काढलं. सगळे राजकारणी कोण टाकले? नीतिमत्ता आमच्याकडे आहे. कसल्या राजकारण मागताय? कोणाची मागताय? हाच काय त्याला म्हणतात, काळा जांभूळ ना, टाकल्या बेडू जाऊ दे. हाच दापुरीला यायचा, दापुरीला. आणि योगेश दादा आमदार असताना त्याच्या हातात एबी बॉम्ब न देता आमच्या संजयच्या हातामध्ये एबी बॉम्ब देतो. हा जो वाहतो आता हा राष्ट्रवादीमध्ये आमदार शिवसेनेचा स्थानिक आमदार म्हणून काय आले? हो असं पुढे जगात होतं का कुठं? बघा हा पेडू आला तो आला आणि योग्य दादाचे जेवढे तालुका प्रमुख जेवढे पदाधिकारी होते सगळ्यांची हकालपट्टी यांनीच कोण टाकली. म्हणजे पक्षप्रमुख हा झाला, सगळ्यांची हकालपट्टी. आणि संजय कदमाच्या लोकांची नियुक्ती. असं पुढे जगाने वाटून असतं का मला सांगा? हाच उद्धव ठाकरे अख्खा महाराष्ट्राला घेऊन गोळीबार मैदानावर आला होता, अख्ख्या महाराष्ट्राला घेऊन. आमचं कारण म्हणून नाही तर तो असा आहे ना एकदम. कोणाच्या अंगावर तुम्ही? कोण समोरची व्यक्ती आहे? जगामधले पहिला नेता असा असेल, आपल्याच एखाद्या तरुण आमदाराला आपणच संपवतोय असा पहिला नेता कोण असेल तर उद्धव ठाकरे. आणि त्याचं हे पिल्लू याच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते चालू असते. पहिल्या दिवसापासून योगेश सभागृहामध्ये गेल्यापासून मंत्री म्हणून पहिल्या दिवसापासून हा खोटे नाटे आयोग करून गांधीनगरमध्ये
अहो तुझ्या बापाचं काय ठेव का कशामध्ये कसला काय म्हणून बघतोस तू? अरे ढिलामध्ये काय बसता काय? अहो तुम्हाला एक जन्म सांगतो आम्ही त्यांनी सभागृहामध्ये सरपंचा उतारा दाखवला योगेश सरपंच नावाचा. ह्या सरपंचा उतारावरती सगळं गाळ येऊन टाकलेलं आहे. माझे चॅलेंज आहे, आव्हान आहे. जो सातबाराचा उतारा त्यांनी दाखवला योगेश दादाच्या नावानं तिथं एक टोपली पण नाही गाळ दाखवला. सांगण्याची सगळ्या मी बघेन, सांगण्याची सगळ्या मी बघेन. वागेनात फक्त अवैध प्रवृत्ती राजीनामा मागायचे. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे? आणि म्हणून शिंदे साहेब याच्या खोडवरती आपल्याला जायला लागेल. मला एक संशय असा आहे की एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जात आहे की काय, हा संशय देखील माझ्या मनामध्ये आहे. मी गोगोले संघात खुलाम बोलला माणूस आहे, तर ह्या खोलामध्ये आपण जाऊ, पण आमची संस्कृती नाही. आम्ही आता पण जनसेवा ईश्वर सेवा या भावनेनंच काम केलेलं आहे. शिंदे साहेब आपल्याला मला एका गोष्टीचं आणखी सल्यूट दिलं पाहिजे. तुम्ही नाट्यकाराला पैसे दिलेत, कोकणातल्या नाट्यकारांना सगळ्यांना पैसे दिलेत, पण तुम्ही एक मोठा निर्णय घेतला. संयुक्त महाराष्ट्र वेळेला मुंबई महाराष्ट्राला मिळाली, त्याच्यामध्ये योगदान खेळायचं ना दोन्ही कामगारांचं होतं. 70 दोन्ही कामगार शहीद झाले. 105 पैकी 105 जे शहीद झाले त्यातले 70 दोन्ही कामगार होते. शिंदे साहेब तुम्हाला मी सॅल्यूट करतो, सॅल्यूट. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पण तुम्ही आज निर्णय घेतलात की 1 लाख दोन्ही कामगारांना जे घरी बसले आहेत त्यांना मुंबईमध्ये घर देण्याचं काम तुम्ही निर्णय घेतलाय. म्हणून तुम्हाला खूप मोठा निर्णय घेतला. ही पांडुरंगाचा किळाचा टोपी तुमच्या डोक्यात अशीच जात नाही, अशीच नाही. त्या डोक्याला ती टोपी शोभते, ते डोकं त्या लायक आहे. लक्षात घ्या आपण. आणि म्हणून खूप मोठं काम तुम्ही केलं. लाडक्या बहिणींचं काय तुम्ही कल्याण करून टाकलं, कल्याण करून टाकलं तुम्ही. आता फक्त एक माझी विनंती आहे, एक मोठं काम तुम्ही आज केलं की तुम्ही मुंबई गोवा हायवेने आलात. खूप चांगलं काम केलं. कुठलाही नेता आला नसता, कुठलाही नेता, फक्त एकनाथ शिंदेच येऊ शकतात. एवढं मुंबईत गेल्यानंतर तुमचं काय बा काय बघावले तुम्ही कसं पण ते तलवागे असले बघा कुठे खाली काढायच्या. अहो मानगावला तर 3 तास जातो तो, 3 तास मानगावला. अहो आता 15 वर्ष झाली हो. बाबू रामचंद्राचं वनवास 14 वर्ष संपलं, त्याला आम्हाला 15 वर्ष झाली तर आमचा वनवास संपत नाही. तुम्ही गोगोले पुढाकार घ्या. तुम्हाला पालकमंत्री व्हायचं असेल तर कोकणाला दुवा घ्या. मुंबई गोवा हवे होत नाही पण तुम्ही काय पालकमंत्री काय व्हायचं ते होईल. बघा तुम्ही विचार कसले होते काय पैसे मिळत नाही कोकणाला. संबंध महाराष्ट्राला पैसे मिळतात. जा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या हायवेला पैसे मिळतात. कोकण हे शिवसेनेचे म्हणून काय? होय होय, कोकण हे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं मालकीचं आहे, भगव्या झेंड्याचंच आहे. आणि सगळं कोकण आज देखील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. सगळं कोकण तुमच्या पाठीशी उभा आहे. पण मुंबई गोव्याचं काय प्रश्न असा आहे, इथं आपल्याला लक्ष द्यायला लागेल. तेवढं आपण बघा. तुम्ही योगेश दादाला वगैरे घ्या, उद्या सामान्य घ्या, तुम्ही जाऊन बघा त्या राजापूरची काय अवस्था आहे, रस्त्याची रत्नागिरीची काय अवस्था आहे बघा. खूप वाईट अवस्था आहे. अहो 14 वर्ष हे गणपती आले की फक्त ठिकाण लावतात, ठिकाण लावतात.
गणपती विसर्जन झालं, पाऊस आला की खड्डे पुन्हा पडले तिकडे. हे किती वर्ष सहन करायचं आपण? याचं मला सांगा, मी एकदा येतो बसू रस्त्यावरती, मग ते करून दाखवा काय ते एकदा होऊन जाऊ दे. पुढच्या वर्षी परत तुम्हाला बोलायला संधी देणार नाही शब्द देतोय. 1 वर्षाची मुदत मागून घेतले, तर पालकमंत्री बनवायचं का नाही ते शिंदे साहेब बघतील. मग शिंदे साहेब आता बघा, या आमच्या खेडमध्ये नाट्यगृह झालं. दापोली हे पर्यटन स्थळ आहे, त्याला समुद्र किनारा आहे, लाखो लोक येत आहेत आणि दापोलीत नाट्यगृह नाही. योगीदारांनी कालच मागे सांगितलं की ऐकलं, पण तो भाषणात बोलला नाही. तेवढं एक 15 कोटी दापोलीला देऊन टाका. मी तुम्हाला खरं सांगतो, मी जवळजवळ 7-8 मुख्यमंत्री पाहिले. 32-35 वर्षामध्ये 7-8-9 मुख्यमंत्री पाहिले. पण कागद कुठे ठेवला, मग तो 5 कोटीचा असू दे, 10 कोटीचा असू दे, 15 कोटीचा असू दे, येस करणारा पहिला मुख्यमंत्री बघितलं ते एकनाथ शिंदे. कोट्यावधी रुपये दिले. खेडमध्ये आज किती कामं चालू आहेत? मुख्यमंत्र्यांना एकदा बोलवा. माझं म्हणणं आहे अर्धा कार्यक्रम एका तोडला 1 बटन चालू करून टाका ना सगळे उद्घाटन. बोला एकदा पुन्हा, तो पण पाऊस कमी होईल, ही कपडे येथून जातील लगेच, काय अडचण नाही. तर दापोलीच्या साठी आपण एक 15 कोटी होतं ना नाट्यगृह, कमीत कमी 15 कोटी आणि जास्तीत जास्त 20 कोटी तेवढं दापोलीसाठी आपण तात्काळ द्यावे. आपण एक चांगलं काम केलंय. मंडणगडची जलपान योजना मंजूर केली आपण, जवळजवळ 70 कोटीच्या आसपास आहे. जीएसटी काढून 45 कोटी पण जाते. मला वाटतं दापोलीची 15 कोटी योजना आपण 75 कोटीची मंजूर केली दापोलीच्या. खेडचं तर कामच चालू झालं. खेड दापोलीच्या रस्त्याचं पण काम 200 कोटीचं काम चालू झालं. निधीला कुठे कमी पडलाच नाही. निधीला आपण कुठे तुम्ही जे बोललात ते केलं. तुम्ही बोले त्याचा चाले त्याची नवी पावली. या पद्धतीने आपण आतापर्यंत काम केलंय. एक सिंधुगतना योजना आपल्या सरकारने बंद केलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, सिंधुगतना योजना चालू झाली तर माझ्या कोकणातल्या 2000 युवकांना आपण लघु उद्योग देऊ शकतो. 2000 युवकांना लघु उद्योग देऊ शकतो. द्या ना ती 1000 कोटी द्या सुरुवातीला. 1000 कोटी द्या. पण आमच्या कोकणाच्या विकासासाठी आम्ही तुमच्याकडे मागतोय काय? थोडे पैसे आपण सिंधुगतनासाठी आपण तातडीनं मंजूर द्यावी. आणि अजून कोयनेचं पाण्याचं अजून काय होत नाही. पैसे भरले. मग तुम्हाला आणखी तुमचा आभार, आणखी तुम्हाला धन्यवाद. तुम्ही पैसे कुठून आणता मला माहित नाही, पण मागितल्यानंतर तुम्ही नाही म्हणत नाही, हे तुमचं वैशिष्ट्य आहे. हे तुमचं वैशिष्ट्य आहे. धन्यवाद. म्हणजे मोठा कोकणाचा विषय होता तुझा. कुठलाही गावाचा अचानक 70% ठेवे बंद आहे. 30% ठेवे फक्त उडी मिळतील, ती पण म्हातारी माणसं आहे त्या गावाकडे. सगळे बाहेर कोण नाही. आणि म्हणून आम्हाला इथं आमच्या कोकणामध्ये उद्योग करण्यासाठी, लघुउद्योग करण्यासाठी आम्हाला ही योजना दिली तुम्ही सिंधुगतना. अतिशय चांगलं. आमची गेलेली मुलं पुन्हा नाही. तर आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन. आपल्याला तुमच्या चांगलं भाषण ऐकायचं आहे. जय भवानी, जय शिवाजी, धर्मवीर संभाजी महाराज की जय. अच्छा, मासाहेब मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, आपली शिवसेनेचं झुंजार आणि लढवय्या नेतृत्व आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने
तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो। खरं म्हणजे शिवसेनेच्या मुलुक मैदानी तोपेचा आज वाढदिवस आहे, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा आज वाढदिवस आहे, शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा वाढदिवस आहे आणि शिवसेना प्रमुखांवर आणि शिवसेनेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचा आज वाढदिवस आहे। आणि म्हणून रामदास भाई तुम्हाला बऱ्याच शेटणी अगोदर जीव हजारों साल के दिन 50,000 मी देखील आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक लोक वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात, परंतु तुमचा वाढदिवस या खेडवासियांसाठी एक नाट्यगृह ग्रामीण भागात नाही, आमच्या गडकरी रंगायतांसारखं दिसतंय हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो। खरं म्हणजे हा वाढदिवस आणि नाट्यगृहाचं लोकार्पण हा दुग्ध शर्करा योग आहे। खरं म्हणजे वाढदिवसाचं हे गिफ्ट आहे, योगेशने दिलेलं, भाईनं दिलं का लोकांना दिलं? भाईंच्या मार्फत या खेडवासियांना दिलेलं हे गिफ्ट आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि खरं म्हणजे रामदास भाई मगाशी म्हणाले की 2 पुतळे, एक मुंबईत आणि एक इथं, आणि हे नाट्यगृह देखील महासाहेबांच्या नावाचं आपण केलं। खरं म्हणजे महासाहेबांना श्रद्धांजली अर्पण आपण केलेली आहे आणि ही 2007 पासून हे नाट्यगृह बंद होतं आणि त्याची काय कारणं त्याच्यात मला काही जायचं नाही, आपण पुढे जात असतो आणि आपण मागचं विसरून पॉझिटिव्ह आपण पुढे करत असतो। परंतु योगेश कदम यांनी पाठपुरावा केला, मगाशी भरत शेठ म्हणाले की खऱ्या अर्थाने पाठपुरावा महत्वाचा आहे। मला देखील आठवत नाही, मी आता कुठे कुठे कार्यक्रमाला जातो तर मला लोक सांगतात हा प्रकल्प तुम्ही निधी दिलाय, या प्रकल्पाला तुम्ही निधी दिलाय, अमक्या प्रकल्पाला तुम्ही निधी दिलाय, अमक्या रस्त्याला तुम्ही निधी दिलाय। तर मी रामदास भाई कधी निधी देताना कधी हात आखडता घेतला नाही। विकासाचे प्रकल्प आहेत, तात्काळ बघतो करतो नाही, लगेच सही करून मोकळा होतो आणि ताबडतोब त्याचा निधी त्याच्याकडे वर्ग होतो। कारण मी नेहमीच सांगतो माझ्याकडे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अच्छा, आणि म्हणून 2.5 वर्ष जे काम केलं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि त्यामुळे अशी अनेक नाट्यगृह उभी राहिली आणि त्याला पाठपुरावा नक्की आवश्यक असतो आणि योगेशचा पाठपुरावा अतिशय मी पाहिला, जवळून पाहिला। त्याने जे मागितलं त्या मतदारसंघातल्या लोकांसाठी मागितलं आणि खऱ्या अर्थाने आज त्यातून ही एक सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे। खरं म्हणजे अशा वास्तू रस्ते आपण बनवतो, पाणी देतो, दिवाबत्ती देतो, अनेक सुविधा देतो, परंतु शेवटी एक विरंगुळा म्हणून थोडं तरी काहीतरी आपलं मनोरंजन व्हायला पाहिजे। माणसाच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा काळ का होईना आपल्याला थोडं तरी मनाला शांती आणि डोक्याला देखील आणि चांगलं जे काही पाहायला संधी पाहिजे असते आणि त्यामध्ये या नाट्यगृहांचं महत्व खूप जास्त आहे आणि म्हणूनच हे नाट्यगृह जे आहे हे इथं उभं राहिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा रामदास भाई आणि योगेश या दोघांचे अभिनंदन करीन आणि एवढंच मी सांगेन की खऱ्या अर्थाने स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राची वास्तू जी आहे हे नाट्यगृह आहे, शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आणि बाळासाहेब आणि महासाहेबांचा वारसा या ठिकाणी आपण जतन करत पुढे जातोय। मला आठवतंय मगाशी रामदासबाईंनी अनेक या ठिकाणी घटना सांगितल्या। खरं म्हणजे रामदासबाईंनी या कोकणामध्ये जे काय काम केलं आपल्याला माहित आहे। गेले 20 वर्ष
त्यांना मतदारसंघातून लोक निवडून देत होते. लोकांनी भरभरून त्यांच्यावर प्रेम केलं आणि आज योगेश्वर देखील तसंच प्रेम या ठिकाणी आपण करताय. रामदासभाईंनी मला एकदा जेव्हा आपण उठाव केला तो जगाने पाहिला, फक्त देशाने नाही तर 32 जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली. हा एकनाथ शिंदे कोण आहे? हे एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता, हा बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं अन्याय होईल तिथं पेटून उठा, अन्याय सहन करू नका. आणि जेव्हा अन्याय झाला त्यावेळेस तो उठाव झाला आणि सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं आणि लोकांनी देखील भरभरून आपल्याला आशीर्वाद दिले. रामदासभाई आणि आम्ही त्यावेळी चर्चा केली. रामदासभाईंना सांगितलं आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. आपण बाळासाहेबांना जे नको आहे ते करणाऱ्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आपण हे करतोय. धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवण्यासाठी आपण हा उठाव केलेला आहे आणि हा उठाव देखील जनतेने स्वीकारला. मला आनंद आहे, अभिमान आहे. लोकसभेत देखील उबाटापेक्षा आपल्याला मिळालेली मतांची टक्केवारी जास्त आहे आणि विधानसभेमध्ये देखील त्यांनी 100 लढवून 20 जिंकले. तुमचा एकनाथ शिंदे आणि शिवसेना 80 लढवून 60 जिंकले. लोकांनी आता आपल्याला मान्यता दिली आहे, लोकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. अगोदर ईव्हीएम घोटाळा, निवडणूक आयोग घोटाळा, अमका घोटाळा, तमका घोटाळा म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर जनतेने शिक्कामोर्तब केलंय. काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहिली. घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवण्याचं काम केलं, कारण त्यांना मास लीडरची चिंता आहे, मास लीडरची ॲलर्जी आहे. रामदासभाईंनी जे काम केलं या कोकणासाठी ते आपल्याला माहित आहे आणि म्हणून मास लीडर ज्याच्या मागे माणसं असतात, जो मास लीडर असतो, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाणारा नेता असतो, तोच त्यांना नको असतो. आपण जर उदाहरणं बघितली, मी उदाहरणं देऊ इच्छित नाही. आणि मी काय सांगत होतो, मी एकच सांगत होतो, ज्या या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला महायुती म्हणून बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी जे मॅन्डेट दिलंय त्यांच्या सोबत आपण सरकार स्थापन केलं पाहिजे. माझी काय चूक होती? आणि म्हणून जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसेना आणि शिवसैनिक जेव्हा तळागाळातले सर्वसामान्य कार्यकर्ते जेव्हा मेटाकुटीला आले, विधानसभेच्या आमदारांना भाई निधी भरतशेठ होते, भरतशेठने माहित आहे, योगेशला माहित आहे निधीची काय परिस्थिती होती. आणि म्हणून जर सरकार कुणासाठी असतं, सरकार सर्वसामान्य लोकांसाठी असतं, सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असतं. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत नाही की किती मतदारसंघामध्ये कधी हिशोब केला नाही, या हाताला कळू दिलं नाही. फक्त एकच लक्षात ठेवलं की यार आपल्या लोकांचा या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. त्यावेळेस काही लोक म्हणाले, त्यावेळेस उभाटा म्हणाले तुमच्या बरोबर गेलेला एकालाही निवडून येऊ देणार नाही. मी म्हणालो एकालाही पडू देणार नाही आणि 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईल. हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे. आणि म्हणून या माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो की त्यावेळेस देखील खूप लोक आले, लाडकी बहीण योजना होणार नाही, हे खोटारडपण आहे, कोर्टात कोणी गेले. पण मी त्यावेळेस लाडक्या बहिणींना सांगितलं तुमच्याकडे येणारे हे दुष्ट भाऊ यांना बरोबर लक्षात ठेवा. आणि तुम्ही बरोबर लक्षात ठेवलं, त्यांचा टांगा पलटी करून टाकला, त्यांचा सुपडा साफ केला आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही 232 जागा महाराष्ट्रात महायुतीला मिळाल्या नव्हत्या. त्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाल्या. आणि म्हणून ही दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय. देवेंद्र असतील, अजितदादा असतील, आम्ही आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पदापेक्षा, मला तर मी एवढंच सांगतो, मला सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी मला ओळख मिळालेली आहे. आणि आज मला रामदासभाईंनी हे वारकरी संप्रदायाचं एक मानाचा फेटा चढवलेला आहे. परवाच
परवाच्या दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेला संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार मिळाला आणि त्याच्या अगोदर संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला. 2 पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाले. आणि म्हणून वारकरी देखील आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हा वारकरी संतांची भूमी आहे. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही शूरांची, वीरांची, संतांची भूमी आहे. आणि यामध्ये सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे, काम करायचं आहे. आणि म्हणून माझा अजेंडा काहीच नाही. माझा अजेंडा एवढाच आहे, या राज्यातला एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. या राज्यातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. या राज्यातला एकही माणूस औषधाविना, उपचाराविना मरता कामा नये. या राज्यातला शेतकरी आत्महत्या करता कामा नये. या राज्यातल्या तरुणांना रोजगार, हाताला काम मिळालं पाहिजे. सिंधुरत्न योजनेचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. मी योगेशशी बोलत होतो. मी मुख्यमंत्री महोदयाने या बाबतीमध्ये तात्काळ बोलेन. आणि सिंधुरत्न योजना देखील जी लोकांच्या हाताला रोजगार देणार आहे ती चालू झाली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काम केलं. अगदी कशा शाखा प्रमुखापासून का गटप्रमुखापासून रामदासभाईंनी काम केलं. शिवसेनेचे आमदार झाले, मंत्री झाले, अशी रामदासभाईंची कारकीर्द आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून शिवसेनेचा एक बुलंद आवाज म्हणून आपण रामदासभाईंना ओळखतो. आणि रामदासभाईंना देखील अनेक जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या त्यावेळेस मिळाल्या. परंतु जेव्हा रामदासभाईंच्या भाषणाला टाळ्या पडायला लागल्या तेव्हा त्यांचं भाषण बंद झालं आणि रामदासभाईंचं खच्चीकरण होऊ लागलं. मी ते एकदा स्वतःच सांगितलं, अमुक कार्यक्रमाला येऊ नका. रामदासभाई का आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला, का निर्णय घ्यावा लागला याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आज खोटे नाटे आरोप करून योगेश्वर खोटे नाटे, योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे. एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे. त्याच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही. या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही. आणि राजीनाम्याची मागणी करताय. अरे बाबा, तुम्ही काय केलं? तुम्ही या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना, या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना तुम्ही कोण आहात? खरं म्हणजे दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? कफन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, अशी किती लोक आहेत. किती कराल? आणि तुम्ही योगेश कदमवर आरोप करताय. तुम्ही खासदार श्रीकांत शिंदेवर आरोप करताय. काळीचाही संबंध नसताना. परंतु तुम्ही डिस्टर्ब, तुम्हाला वाटतं की हे लोक कामाचा फोकस तिकडे वळवतील. पण मी सगळ्यांना सांगितलंय, आपल्या कामाचा फोकस हा विकास आहे. हा विकासाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हे किती उलटे सुलटे बोलतील, काही बोलतील, आरोप करतील, प्रत्यारोप करतील, पण जनतेच्या मनातून यांना केव्हाच त्यांची जागा जनतेने यांना थारा दिलेला नाही. आणि म्हणून अशा लोकांना आपण काय म्हणा, चोर चोर वरून शिरजोर, गिरे तो भी टांग ऊपर. अरे तुम्हाला लोकांनी दाखवलंय, लोकांनी तुमची जागा दाखवून दिली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की भाई, चिंता करण्याची आवश्यकता नाही. याच्या मुळाशी आपण जाऊ. हे काय कोणी केलंय त्याच्या मुळाशी आपण जाऊ. आणि बिलकुल जे दूध का दूध, पाणी का पाणी, कारण आपण सरळ स्वच्छ काम करणारे लोक आहोत. ओटात एक डोक्यात एक असं आपल्या डोक्यात नसतं. आपण सरळ सोट काम करणारे लोक आहोत आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोक आहोत. मी नेहमी सांगतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, सीएम होतो, त्यावेळेस लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता मी डीसीएम आहे. मी आता म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय आपल्याला आपली सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही केलेला आहे. आणि म्हणून तुम्ही कितीही काही केलं तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्यावर आरोप करून आम्हाला कामापासून परावृत्त करू शकत नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगायचो, तुम्ही कितीही टीका करा, हा एकनाथ शिंदे टीकेला कामाने उत्तर देईल. तुम्ही कितीही आरोप करा,
हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपाला कामाने उत्तर देईल आणि ते दिल्यामुळेच या ठिकाणी महायुतीचं 232 आमदारांचं लँडस्लाइड मॅन्डेट सरकार आलं. अरे तुम्ही तर सरकार बनवलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारचं वाटपही झालं होतं. कोणी कुठलं मंत्रिमंडळ घ्यायचं हेही झालं. 5 स्टार हॉटेलचे बुकिंग पण झाले. पण माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावाने सगळे बुकिंग रद्द करून टाकले आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला. किती भाषा बदलली होती. याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, याला बर्फाच्या लादीवर झोपू. अरे झोपवणारे तुम्ही कोण? सर्वसामान्य जनतेने तुम्हाला कायमचं झोपून टाकलंय ते पहिलं बघा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी पण रामदास भाई, तुम्हाला मगाशी भरत शेठ म्हणाले प्रेमाने भाई म्हणतात, मलाही तसं भाई म्हणतात. आपण दोघंही भाई आहोत, पण प्रेमाचे भाई आहोत, लोकांना मदत करणारे भाई आहोत, त्यांच्यासारखे नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आमच्या दोघांचं एक आहे, हम किसी को छेड़ते नहीं, हमें जो छेड़ेगा उसको छोड़ते नहीं. आणि म्हणून आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बार बद्दल बोलावं. हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, काम करायचं. तुझ्या मागे भाईच आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे. टांगा पलटी घोडे फरार करणारा एकनाथ शिंदे. त्यामुळे आपण आपलं काम करत राहूया. आपली हीच त्यांना चिंता आहे की एवढं बोलून पण, एवढं थांबून, एवढं सांगून पण, एवढे आरोप करून पण लोक का नाही थांबत? लोक का? आता येताना मी सकाळी प्रवेश घेऊन आलो पाहिजे. सकाळी येतानाच प्रवेश घेऊन आलो 2 नगरसेवकांचा मुंबईतल्या. आणि म्हणून या ठिकाणी आता परत पुढे गुहागरला काही प्रवेश आहे. त्यामुळे दररोज हे का गळती झाली आहे? का तुम्ही खापर आमच्यावर फोडताय? याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. का तुम्हाला लोक सोडून जात आहेत? कशासाठी जात आहेत? का तुम्हाला इनसिक्युरिटी फेल होतीये? का तुम्हाला हे सगळं वाटतंय? का तुम्हाला लोकांच्या बद्दल भीती वाटते? का तुम्हाला चांगल्या नेत्यांच्या बद्दल भीती वाटते? मास लीडरच्या बद्दल भीती वाटते? का अशा प्रकारचं? शेवटी नेत्याला आपल्या नेतृत्वावर विश्वास असला पाहिजे. बोलायचं काय एक, करायचं दुसरं. मी नेहमी सांगतो, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. हे सगळं आपल्याला माहित आहे. एक सिनेमा होता शोले, त्याच्यामध्ये असरानी होता. असरानी म्हणाला, अरे इधर आओ, अरे उधर जाओ, अरे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. अरे पीछे कोण आहे? असंच राहिलं तर कसं व्हायचं? आणि म्हणून चिंता तुम्ही तुमची करा, आमची करू नका. आणि योगेश कदम जे काम करतायत ते काम तुम्ही सुरू ठेवा. बिलकुल आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न ते लोक आपल्याला करतील, पण त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण किती झालं तरी सुद्धा या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आरोप किती करू द्या, आरोपांची राळ उठवून कुणी किती करू कुरापती, योगेश आणि सिद्धेशच्या साथीने रामदास भाई करतील त्यांची माती. अरे आपल्याला देणं घेणं, आपण सर्वसामान्य लोकांसाठी जो आपला जन्म झालेला आहे, आपल्याला सर्वसामान्य लोकांसाठी जगायचं आहे. मला आनंदीगे साहेबांनी सांगितलेले शब्द आज आठवत आहेत. एकनाथ, तुला लोकांसाठी जगायचं आहे. हा समाज तुझा परिवार आहे, ही जनता तुझा परिवार आहे. ज्यावेळेस माझ्या दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळेस मला त्यातून त्यांनी वर काढलं. आणि त्यानंतर हा एकनाथ शिंदेने कधी मागे वळून पाहिलं नाही. हा महाराष्ट्र, ही जनता, ही शिवसेना हाच माझा परिवार समजलं मी. आणि म्हणूनच 2.5 वर्षामध्ये जे काय काम करण्याचं मला भाग्य मिळालं, मला आठवत आहे की 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून सगळ्यात जास्ती 450 कोटी रुपये लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण दिले. आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षात भरतशेठ किती दिले? 3 कोटी रुपये. 2.5 कोटी का 3 कोटी रुपये. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन की जे काय आज चाललेलं आहे त्याच्यावर बिलकुल आम्ही एकच आमचा फोकस आहे, या राज्याला पुढे नेणं, या कोकणाचा विकास करणं.
रामदासभाई देखील एक त्यांनी देखील त्यांच्या काळामध्ये या कोकणातल्या विकासाला प्राधान्य दिलं. त्यांनी 67 TMC पाणी आपल्याला मिळालं पाहिजे यांचं सारखं धडपड होते. मला अभिमान आनंद आहे की आता ते प्रकरण आपण मार्गी लावतो. त्याचा सर्वेचा पैसे आपण भरलेले आहे आणि हे 67 TMC वाहून जाणारं पाणी आपल्याला मिळालं तर इथं बारमाही शेती होईल, लोकांच्या हाताला काम मिळेल. लोक जे आहेत जातात आपल्या गावाला मुंबईकडे नोकरीसाठी, ते पुन्हा मुंबईकर पुन्हा गावात आल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं. पर्यटनाला चालना आहे. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो, मुंबई सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रोड आपण करतोय, ग्रीनफील्ड रस्ता आपण करतोय, मुंबई गोवा सागरी महामार्ग यासाठी 10,000 कोटी रुपये मुख्यमंत्री असताना आपण मंजूर केले. त्याचबरोबर कोकणातील 9 खाड्यांवर पूल बांधण्यासाठी त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. त्याची किंमत 19,000 कोटी रुपये आहे. 19,000 कोटी रुपये. MMRDAच्या धर्तीवर कोकण प्रादेशिक विकास प्राधिकरणाची स्थापना केली, त्याला आपण मजबूत करतोय. त्याच्या माध्यमातून मग सिंधुरत्न योजना असतील, अनेक योजना असतील. या आपण आंबा काजूसाठी पण आपण ठेवले ना पैसे, काजू बोर्ड केले आणि ते आपल्या काळामध्ये आपण केलं. आणि म्हणून त्याचबरोबर राजापुरातल्या दूध पापेश्वर मंदिराचा MSRDCच्या माध्यमातून आपण तो जीर्णोद्धार करतोय. आंबा काजू प्रक्रिया केंद्राला मंजुरी दिलेली आहे. दिघी बंदर विकासासाठी आपण निधी उपलब्ध केला आहे, केंद्राकडून भरीव निधी मिळते. आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये देखील या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून मोठे प्रकल्प येत आहेत. लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आज हे राज्य पुढे जात आहे. हे राज्य आज GDP मध्ये पहिल्या नंबरला आहे, स्टार्टअप मध्ये पहिल्या नंबरला आहे, आज परदेशी गुंतवणुकीत पहिल्या नंबरला आहे. हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. लोक गुंतवणूक करायला महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आज या देशाचे प्रधानमंत्री देखील मोदीजी या ठिकाणी आपल्याला विकासाला पैसे कमी पडू देत नाही. अनेक या ठिकाणी एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे, कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. तसं समृद्धी महामार्ग आपण केला, 20-20 तास लोकांना प्रवास करायला लागायचा, आता 7 ते 8 तासामध्ये. आता हा जो तुम्ही रामदासभाई रस्त्याचा बोललात, हा जो कोकण हायवे तो नॅशनल हायवेचा केंद्र सरकारचा आहे, तरी सुद्धा ही आपली जबाबदारी आहे. मी मागच्या पावसाळ्यात आलो होतो. मागच्या पावसाळ्यात एक बोगदा बंद होता, तो मी अख्खा रोडच घेऊन आलो. ते अख्खे पॅनल आणि ते पॅनल त्याच्यामध्ये पसरवले आणि गणपतीमध्ये तो टनेल चालू केला. दोन्ही टनेल चालू झाले आणि ते आता आपल्याला या ठिकाणी उर्वरित जे भाग आहे, बरेचसे योगेश आपण हे सगळं जे आहे रामदासभाईंना रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून पुढच्या गणपतीमध्ये मला वाटतं अशी तक्रार येणार नाही. जवळपास बऱ्यापैकी गडकरी साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतात. 1-2 कॉन्ट्रॅक्टर म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम करणारे निघाले आणि त्यामुळे सगळं झालं. बायपास रस्त्याला देखील आपण मंजुरी दिली आहे बरेचसे, त्यालाही देखील पैशाची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की आज खऱ्या अर्थाने एक वाढदिवस जो साजरा रामदासभाईंचा मुंबईला असताना सगळे लोक मुंबईमध्ये पालखीवर भेटायला यायचे, त्यांचं स्वागत करायचे. परंतु आज एक लोकाभिमुख हे जनतेला एक आपल्याला नाट्यगृह वाढदिवसानिमित्त आपण दिलेलं आहे, यापेक्षा आनंद दुसरा असू शकत नाही. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो, दापोलीला देखील आपण नाट्यगृह मागितलंय, त्याला देखील दापोलीच्या नाट्यगृहाला नगर विकासच्या माध्यमातून 15 कोटी रुपये आपण या ठिकाणी देऊ. आणि त्या ठिकाणी देखील ती जी काही सांस्कृतिक भूक आहे लोकांची, ती भागवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये, संकटामध्ये न डगमगता, किती वादळं आली, रामदासभाई तुम्ही किती वादळं पाहिली, बाळासाहेब असताना किती आपण पाहिलेलं आहे. तुम्ही मगाशी आठवण केली, ठाण्यामध्ये देखील आपण फिरलात, महाराष्ट्रात फिरलात, दुष्काळग्रस्त आत्महत्या कमी झाल्या पाहिजे यासाठी तुम्ही एक चांगला अजेंडा बनवला होता, आराखडा बनवला होता. परंतु ते बाळासाहेबांना माहित होतं सगळं. बाळासाहेब त्याची किंमत करत होते. बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या पश्चात काय करायचं, त्यांच्या पश्चामध्ये काय बोलायचं. आता ते हे अशोक पाटलांचं उदाहरण
आराखडा वेगळा आराखडा तयार व्हायचा. आता अशोक पाटलांचं उदाहरण तुम्ही समोर दिलेलं आहे. आता ते आणि मी आपल्याला एवढंच सांगेन की पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्ता मोठा केला पाहिजे, कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे सर्व कार्यकर्ते आहेत. हे आता नेत्यांच्या निवडणुका लोकसभा विधानसभा झाल्या, आता येणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत. आणि म्हणून आम्ही जसं तुम्ही कार्यकर्त्यांनी मग आमदार खासदार अनेक जे काही मंत्री झाले त्यांच्या पाठीशी तुमची ताकद उभी राहिली, आता नेत्यांची ताकद या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने शिवसेना मोठा करणारा हा कार्यकर्ता आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे आपल्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद हे शिवसैनिक आहे. हा तळागाळातला शिवसैनिक जो आहे हा शिवसेनेला उभा. दोघांनी सांगायचं का रामदास भाई बघा, आपल्या पक्षामध्ये कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. पूर्वीची परिस्थिती नाही. बाळासाहेब जसे आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे, पण दुसरे आपल्या सहकार्यांना घरगडी समजायला लागले, नोकर समजायला लागले. आणि तसं नाहीये. आपल्या हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल, जो काम करेल तो पुढे जाईल. आणि म्हणूनच मी नेहमी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. तेव्हा तर आपण शिवसेना वाढवू शकतो. तळागाळातला शिवसैनिक, तळागाळातला सर्वसामान्य येरशाळवाडीला चढायला कोणाची हिंमत होती? येरशाळवाडी असेल, कोकणातला पूर असेल, या ठिकाणी कोल्हापूरचा पूर असेल, महाडचा पूर असेल, पालघरचा पूर असेल, जिथं 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 संकट आलं तिथं तिथं हा एकनाथ शिंदे धावून गेला. एकनाथ शिंदे धावून गेला. आता पहलगाम मध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर पोसण्याचं काम, कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवाद्यांनी केलं त्यावेळेस देखील तिथे एकनाथ शिंदे पोहोचला आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना घेऊन आला, सुरक्षित घेऊन आला. नुसतं बोलून चालत नाही, बोलून चालत नाही. आणि आता या ठिकाणी मी मोदीजींचं पण अभिनंदन करीन की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांनी जे काय पाकिस्तानला धडा शिकवला, ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से घेतला, पाकिस्तानची बोलती बंद केली. आणि म्हणून आज मला अभिमान आहे आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला देखील रामदास भाई जे देशभरामध्ये जगभरामध्ये 13 देशांमध्ये आपलं प्रतिनिधी मंडळ गेलं, त्या प्रतिनिधी मंडळाचं शिष्टमंडळाचं नेतृत्व एका शिष्टमंडळाचं एक श्रीकांत शिंदे यांनी. हा अभिमान आहे आपल्यासाठी. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर, हे सिंदूर जे आहे मोदीजींनी या आपल्या लाडक्या बहिणींच्या सिंदूर पुसणाऱ्यांच्या आतंकवाद्यांच्या त्यांना जसा तसा धडा शिकवला. आणि म्हणून या ठिकाणी आता हा भारत जो आहे, आपला देश जो आहे हा पुढे जातोय आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये मोठं योगदान देणारा राज्य आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. रामदास भाई आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो.